महिलेचे संपूर्ण नाव संपूर्ण नाव टाकलेलं आहे अलका गुलाब लोटे. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव अलका रानू दिंदळे. महिलेचे लग्नानंतरचे नाव अलका गुलाब लोटे. जन्मदिनांक जन्मदिनांक कसा टाकायचा आहे, दिनांक, महिना आणि वर्ष या पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी 24 हा दिनांक आहे, 11 हा 11वा महिना आणि 1980 हे साल आहे. म्हणजे 24/11/1980. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी मुक्काम पोस्ट दहेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. जन्माचे ठिकाण साकत, जिल्हा अहिल्यानगर. नाव शहर साकत, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका साकत. पिनकोड 414004. त्यानंतर मोबाईल नंबर आहे 94 048 44 186. हा डेमो मोबाईल नंबर आणि आधार नंबर आहे. याचा कुठलाही संबंध या ठिकाणी नाही, परंतु आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकलेला आहे. आपला नंबर आणि मोबाईल नंबर आणि आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आधार नंबर 32 28 48 81 82 47. त्यानंतर सातवा मुद्दा या ठिकाणी अर्जामधला आहे, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? तर होय किंवा नाही, होय या ठिकाणी खोडायचं आहे, नाही आणि असल्यास दरमहा रुपये या ठिकाणी डॅश करायचा आहे. त्यानंतर 8वा पॉईंट आहे वैवाहिक स्थिती. आता वैवाहिक स्थिती विवाहित आहे, घटस्फोटित महिला आहे, विधवा आहे, परित्यक्त आहे, निराधार आहे. यापैकी या ठिकाणी जी वैवाहिक स्थिती असेल ते लिहायचं आहे. मी या ठिकाणी लिहिलंय विवाहित. त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकेचा तपशील. आता अर्जदाराचं बँक खाते असल्यास नाही, आपल्याला बँकेचं खाते द्यायचंच आहे. जरी या ठिकाणी असल्यास उल्लेख केला असेल तरी देखील आपल्याला या ठिकाणी संपूर्ण आपलं बँकेचं पासबुक आहे, त्या पासबुकवरून बँकेचे पूर्ण नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव अलका गुलाब लोटे, बँक खाते क्रमांक 2448325316, IFC कोड बँकेचा CBIN 0281858. या ठिकाणी जो अर्जदार आहे त्या अर्जदाराचं बँकेचं जे पासबुक आहे त्या पासबुकवरती ही सर्व माहिती असते. व्यवस्थित माहिती या ठिकाणी भरून घ्या. त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का, या ठिकाणी होय नाही आहे, होईला टिक करायची, नाही खोडून टाकायचं आणि या ठिकाणी होय लिहिलं तरी चालेल. अशा पद्धतीचा हा अर्ज आहे. त्यानंतर नारी शक्तीचा प्रकार याच्यामध्ये काय लिहिलंय तर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला. या ठिकाणी शक्यतो जास्त करून सामान्य महिला असेल, त्याच्यामुळं या ठिकाणी मी 7 नंबरच्या याला टिक केलेलं आहे सामान्य महिला म्हणून. त्यानंतर 12वा आहे खालील सर्व कागदपत्रे प्रति सादर अपलोड करण्यात याव्यात. म्हणजे आपण या ठिकाणी ज्यावेळेस हे फॉर्म भरणार आहोत त्यावेळेस आपल्याला काय काय आवश्यक आहे तर पहिला आहे आधार कार्ड. त्यानंतर आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल किंवा जन्माचा दाखला आपल्याला असणं गरजेचं आहे. उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्र कशा प्रकारे लिहून घ्यायचं त्याचं देखील मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी, या व्हिडिओच्या शेवटी. अर्जदाराचे हमीपत्र कशा पद्धतीने लिहून घ्यायचं ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, एवढे हे 6 कागदपत्र या ठिकाणी आपल्याला जो फॉर्म आहे तो भरण्यासाठी आवश्यक आहेत. आणि हे जे कागदपत्र आहेत ते या ठिकाणी त्या वेबसाईटला जाऊन अपलोड करायचे आहेत. त्याच्यामुळं या फॉर्म बरोबर हे कागदपत्र जोडणं अत्यंत गरजेचं आहे. टिप आहे, अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. म्हणजे जर आपल्याला भरता येत नसेल ऑनलाईन अर्ज तर आपण काय करणार आहोत, अंगणवाडी केंद्रामध्ये हा अर्ज जमा करणार आहोत. त्याच्यासाठी हा जो अर्ज आहे तो या पद्धतीने भरायचा आहे. त्याच्यामध्ये आधार कार्ड, आदिवासी जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, अर्जदाराचं हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो, एवढ्या या 6 गोष्टी देणं गरजेचं आहे. त्या अर्जाबरोबरच हे काय करायच्यात, या 6 गोष्टी आपल्याला जोडून द्यायच्या आहेत आणि तो अर्ज कुठं अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे. किंवा आपण ऑनलाईन देखील त्या ठिकाणी स्वतः भरू शकतो किंवा आपल्या माहितीच्या जे सायबर कॅफे आहे त्यामध्ये जाऊन या ठिकाणी भरू शकतो. आता हमीपत्र काय आहे तर अर्जदाराचं हमीपत्र या पद्धतीचं आहे. हे जो फॉर्म आहे हा तुम्हाला जर डाउनलोड करून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही हा जो या योजनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म आणि अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता. आता या ठिकाणी हमीपत्र काय आहे तर मी घोषित करते की
अशी टिक करायची आहे, खूण करायची आहे. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 म्हणजे 2.5 लाखापेक्षा अधिक नाही. टिक करायची. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, म्हणजे या ठिकाणी आयकर भरत नाही, तर त्या ठिकाणी देखील टिक असणं गरजेचं आहे. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. या ठिकाणी देखील आपल्याला काय करायचं आहे? टिक करायची आहे. घेत नाही म्हणून. जर घेत असेल तर त्या ठिकाणी टिक येणार नाही. पहा, मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1,500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. या ठिकाणी देखील टिक करायचं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाहीत, म्हणजे या ठिकाणी या सर्व गोष्टीवरती आपल्याला काय करायचं आहे? टिक करायची आहे. मग पहा, मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रणालीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन OTP माहिती प्रदान करण्यासाठी सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनेचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार eKYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. अशा पद्धतीने अर्जदाराची सही या ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि या ठिकाणी हे जे हमीपत्र आहे ते हमीपत्र द्यायचं आहे. पहा, नोट काय सांगितलंय तर उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरता आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल. पहा, म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस आपण ऑनलाईन अर्ज भरू किंवा त्या ठिकाणी अर्ज भरला जाईल त्यावेळेस अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात येणार आहे. पहा, म्हणजे कार्यालयीन उपयोगासाठी जी ही पावती आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती अशा पद्धतीची असणार आहे. ऑनलाईन अर्ज ज्यावेळेस आपण दाखल करू त्यावेळेस ही पावती तुम्हाला त्या ठिकाणी पोच म्हणून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक 281725 आहे आणि या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी राहणार आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज भरून होईल तुमचा त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीची अर्जाची पोहोच पावती या ठिकाणी मिळणार आहे. अर्ज स्वीकारण्याची सही त्या ठिकाणी राहणार आहे. अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या बहिणींसाठी या ठिकाणी शासनाने अत्यंत चांगल्या प्रकारची ही योजना आहे ती काढलेली आहे आणि प्रत्येक महिलेला या ठिकाणी पात्र महिलेला 1,500 रुपये तिच्या बँक अकाउंटशी डायरेक्ट DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT द्वारे त्या ठिकाणी आधार संलग्न खात्याशी बँकेच्या या ठिकाणी तिला 1,500 रुपये महिन्याला मिळणार आहेत.